हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कटिंग आपण डायरेक्टली ब्लाऊज पीसवरती कशी करायची. तो व्हिडिओ नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हा ब्लाऊज इतका सुंदर बसलेला आहे, तर तुम्ही हा नक्कीच ट्राय करा. तर मग बघा, चला आपण आता हे घेतलेलं आहे कटोरी पार्ट. तर कटोरीचा टक्स किती घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते. 38 साईज आहे. तर कटोरी नेहमी समोरासमोर ठेवा, प्रत्येक व्हिडिओत सांगत असते मी. त्याच्यानंतर मी टक जो आहे तो 3.25 इंच घेतलेला आहे ह्या ब्लाऊजचा. बघा, या पद्धतीने आपण ही कटोरी संपूर्ण याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे दोन्ही पण साईडनी. कटोरीवर टिप मारताना आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे आणि जे आपलं टोक असतं तिथं आपल्याला ते व्यवस्थित डबल म्हणजे असं थोडंसं मागे पुढे करून व्यवस्थित, जेणेकरून ते उसवणार नाही, अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. किती सुंदर आपला कटोरीचा आकार निघलेला आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये दोन्हीही साईडच्या व्यवस्थित कटोरी जी आहे ती व्यवस्थित बसवायची आहे. दोन्हीही कटोऱ्या क्रॉस पट्ट्यांना व्यवस्थित चेक करून घ्यायचं, आपले पार्ट सेम व्हायला नको. त्यामुळं तुम्ही पाहू शकता कुठंच कमी पडलं नाही. ज्या पद्धतीने मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत कटिंग दाखवलेली आहे ब्लाऊज पीसमध्ये, त्याच पद्धतीने आपण स्टिचिंग पण बघतोय, तर कुठंही कमी जास्त झालं नाही. व्यवस्थित क्रॉस पट्टीमध्ये आपली कटोरी ही परफेक्ट बसलेली आहे. काल मला एका ताईची कमेंट आली कालच्या व्हिडिओमध्येच कटिंगच्या, की ताई आपण कटोरी तिरकी ठेवितो, मग तुम्ही सरळ का ठेवली? तर आपल्याकडं कपडा एवढा ॲडजस्ट करायला नव्हता. जर तुमच्याकडे जास्त कपडा असेल तर मग आपण ती तिरकी पण ठेवू शकत होतो. पण आता कपडा नसल्यावरती काय करणार आहे, त्याच्यावर आपल्याला बाही थोडी मोठी होती, तुम्हाला माहिती आहे. आता इथं आपली ही घेतलेली आहे योकपट्टी, तर योकपट्टीला मी दुसरा कपडा घेतलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये एवढा कपडा म्हणजे कपडा भरपूर उरला, पण सगळे तुकडे होते आणि मग आपल्याला त्याच्यासाठी मी इथं दुसरी घेतलेली ही पट्टी अस्तरची. तर समोरासमोर व्यवस्थित आपल्याला ही योकपट्टी पण ठेवून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही योकपट्टी मी अजिबात वाढवलेली नाही आहे, कारण की आपण 1.5 इंच वाढवून घेत होतो प्रत्येक व्हिडिओत पेपर कटिंगमध्ये. पण मी आजची कटिंग जी आहे ती तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवली आणि स्मॉल योकपट्टीमध्ये छान असे ब्लाऊज पण हा बसतो आणि बसलेला पण आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने आपण ही योकपट्टी पण जोडून घेतली. दोन्ही पण योकपट्ट्या जोडून झालेल्या आहेत. तर व्यवस्थित आपण चेक करायचं आणि या पद्धतीने जोडून घ्यायची बघा. जशी मी तुम्हाला ब्लाऊज पीसवरती कटिंग दाखवली कालच्या व्हिडिओमध्ये, ही कटिंग तुम्ही पेपरवरती पण करू शकता आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीसवरती ठेवू शकता. असं काही नाही की तुम्ही ब्लाऊज कपड्यावरतीच कटिंग करू शकता. तर तुम्ही डायरेक्टली पेपरवरती कटिंग करून ब्लाऊज पीसवरती मापे ठेवली तरीही चालेल आणि मग त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पीसवरती ठेवताना कटोरी अशी तिरकी करून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपली योकपट्टी पण झालेली आहे. कटोरी, क्रॉस पट्टी आणि योकपट्टी आपली जोडून झालेली आहे. तर व्यवस्थित आपल्याला जास्त निघलेली योकपट्टीचा भाग आहे तो आपण इथं कट करून घेतलेला आहे त्या ब्लाऊजचा. आता दुसरी योकपट्टी पण आपण त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. तर आतमध्ये रोल करून आपण वरचं असतं त्याच्यावरती ठेवून घेतलं. तर एक्स्ट्राचा झालेला भाग आपल्याला हुकलूक पट्टीच्या साईडने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आणि या पद्धतीने कट करून घ्यायचं. तर बघा, छान आपलं असं पुढील पार्ट तयार झालेले आहेत. अजून आपल्याला हुकलूक पट्टी काढायची आहे, त्याच्यासाठी मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत.
तर मी ही जी आहे ही आपली आपण जे आय करतो ती पट्टी तयार करतीये. ही बटन पट्टी आपण तयार करून घेतोय. या पद्धतीने पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि अर्धा इंचापासून आपली टीप मारून घ्यायची. अर्धा इंच नाही मारली तरीही चालेल, अर्धा इंचाला कमी घेतलं तरीही चालतं. या पद्धतीने दाब टीप देऊन पुन्हा एकदा आपण याच्या व्यवस्थित आपण जी अर्धा इंच गॅपिंग सोडलेलं आहे त्याच्या कडेने आपण इथं टीप मारून घ्यायची. आता बटन पट्टी आहे त्याच्यामुळं आपण इथं अशा पद्धतीने परत एकदा टीप मारून घेतली. तर बघा छान असा आपल्या ब्लाऊजचा लुक आलेला आहे आणि हुक लूक पट्टी आपली लावून झालेली आहे. आता आपण जो बॅक साईड आहे आपला तो आपण इथं कट करून घेतलेला आहे. कालच मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलेला आहे. पण आता आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर मी हे टक्स 4-4.5 इंचाचे घेतले तरीही चालेल, कारण की गळाची उंची जी आहे ती वरती आहे. तुम्ही पाहू शकता वयस्कर आजीचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं हा गळा जास्त डीप नाही आहे, वरती आहे. तर त्याच्यामुळं मी गळा आपली जी टक्स उंची आहे तीसुद्धा जास्त ठेवली. म्हणजे मी 4.5-5 इंच घेतली तरी पण चालती. अशा पद्धतीने आपण टक्स मारून घेतलेत. आता आपण कमरपट्टी जोडून घेणार आहे. तर कमरपट्टी थोडीशी कमी पडतीये तर आपण याला थोडासा जॉईंट देणार आहे कपड्याचा. अशा पद्धतीने आपण ह्या पट्टीला जॉईंट देऊन घेतला. तुम्हाला व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. सबस्क्राईब केल्यामुळं सर्वात पहिलं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातं आणि ऑल घंटीवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओलाही लाईक नक्की करा, जेणेकरून आणखीन मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचेल. कारण की आपलं चॅनल हे नवीन ब्लाऊज शिकणाऱ्या मैत्रिणींसाठीच आहे. आणि त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचले पाहिजेत. आपला बॅक साईड पार्ट तयार झाला आणि आपण फ्रंट पार्ट पण तयार करून घेतले होते. आता आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. तर बघा या पद्धतीने आपण शोल्डर जॉईंट करून घेतोय. तर शोल्डरला टीप मारताना नेहमी तिरकी पण टीप मारून घ्यायची. एक सरळ मारून घ्यायची अर्धा इंचानी आणि थोडीशी तिरकी पण मारून घ्यायची. आता हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. कमी जास्त वाटलं की थोडंसं कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने मग आपला फायनल शोल्डर वगैरे जोडून झालेले आहेत. आता मी बाही जोडण्याच्या आधी सर्वात पहिलं पायपिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने सरळच पट्टी काढलेली आहे, तिरक्या पट्ट्या पण नाही काढल्या मी या ब्लाऊजमध्ये. आता अशा पद्धतीने आपण ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. तर पट्टी थोडीशी खेचून धरली तरी पण चालती म्हणजे तुम्ही थोडीशी खेचायची जेणेकरून आपली पट्टी उलटी पडणार नाही. कारण की ही सरळ पट्टी आहे आणि जे आहे ना अशी व्यवस्थित पायपिंग यावा ह्यासाठी आपल्याला थोडंसं खेचायचं आहे. खालचा कपडा नाही खेचला तरी पण चालतो. आणि आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर तो जो आपली आतमधला पट्टी आहे आपण टीप मारलेली ती आपली आतमध्ये पट्टीच्या साईडनी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने लोटते त्या पद्धतीने मध्ये लोटायची आहे आणि त्याच्या कडेनी टीप मारायची आहे. आपल्याला ती पट्टी अजिबात फोल्ड नाही करायची आतमधली, त्याच्या कडेनी वरची पट्टी अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची. आता ह्या पट्टीचा आपल्याला एक्स्ट्रा झालेला टिपेच्या कडेने जेवढा पण एक्स्ट्रा झालेली पट्टी आहे
ती आपल्याला इथं कट करून टाकायची आहे बघा या पद्धतीने. आता आपल्याला पायपिंग करायला खूप सोपं जातं, इझी जातं. अजिबात जाडपणा वगैरे काहीही राहत नाही आणि आपल्याला जसं पायपिंग करायची तशी पायपिंग आपण इथं करू शकतो. आपली टीप जी आहे ती आपली पूर्ण जी आपली पायपिंगचा खाचा आहे त्याच्यामध्ये आपला टीप जी आहे ती आली पाहिजे. बघा या पद्धतीने जर पायपिंग केली, पायपिंग अजिबात उलटत नाही. बाय चान्स जर पायपिंग उलटलीच बरोबर तर आपल्याला तिथं थोडंसं तुम्ही आपलं मॅचिंग धागा वगैरे घेऊन आतमधून तुम्ही 1-2 टाके पण लावू शकता, जेणेकरून जिथं कुठं पायपिंग उलटत असेल ती तुम्ही म्हणजे उलटणार नाही. तर ह्या ब्लाऊजची पायपिंग अजिबात उलटत नाही आहे, तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पायपिंग करायची आहे. आता आपण बाही जोडून घेणार आहे. मी चेक करून घेतलेलं आहे की आपली बाही खोल भाग कुठून लावायचा आणि जो उथळ भाग असतो आपला तो बॅक साईडनी लावायचा असतो आणि जो खोल भाग असतो तो आपल्याला फ्रंट पार्टनी लावायचा असतो. तर त्या पद्धतीने आपण बाही जोडून घेतोय. या पद्धतीने बाही आपली जोडताना पण कमी पडलेली नाही आहे. मी बाहीची पण तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. मुंढा कसा मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून या पद्धतीने बाही अजिबात कमी पडत नाही, फिटिंगला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही सुद्धा नक्कीच त्याच पद्धतीने ट्राय करा. बाही जोडून झालेली आहे. पुढच्या साईडला मी या पद्धतीने थोडंसं एकदम पाव इंचानी मी पुढून जोडून घेतलं. त्याच्यानंतर बाहीची उंची टाकली आणि मग परत एकदा फोल्ड करून घेतलं. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण बाह्या जोडून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला करायची आहे ब्लाऊजची फिटिंग. इथं बॉक्स फिटिंग पण करू शकतो, पण मी बॉक्स फिटिंग नाही करत आहे. बघा या पद्धतीने मी आज टिप मारून घेतीये. तर आपल्याला सरळ आपण टिप मारून घेतली एक. आणि आता आपल्याला काय करायचं, सर्वात तर पहिलं मी अशा पद्धतीने एक टिप मारून घेतली. त्याच्यानंतर तुम्ही इथं कमर, मुंढा घेर आणि दंड घेर मोजून घेऊन टिप मारू शकता. तर मी फिटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. ज्यांनी कोणी नसेल बघितला तर मला सांगा, मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.